आमचे गुरुदादा म्हात्रे यांचं सुद्धा आपण स्वागत करूयात आणि आजच्या रात्रीला इथून सुरुवात केली जाते. गोलंदाज दाखल झालाय. प्रीत म्हात्रेचा पहिला बॉल शुभम माळीच्या समोर आडव्या बॅटनं खरं तर खेळायचा हा फटका होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर बळवला. हीच ओळख आहे प्रीत म्हात्रेची. पाहू शकता भन्नाट वेग पडल्यानंतर थोडासा फिंगर रोल केलाय प्रीतनं. ऑन द स्ट्राईक शुभम माळी, नॉन स्ट्राईक एंडला पण शिवम मडबीला पाहू शकताय. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आणि आज ठीक मात्र 7:21 पहिला बॉल पडला. हे सुद्धा वैशिष्ट्य राहिलं आहे या स्पर्धेचं. यावेळचा फटका स्क्वेअर कटचा बॅकफुटला जाऊन लॉफ्टेड केलाय. आजच्या रात्रीतील आलेला शुभम माळीच्या बॅटमधून हा पहिला दर्जेदार चौकार. मागील चेंडूवर पाहायला गेलं तर वाट पाहिली आणि त्यानंतर बॉलची वाट लावली शुभम माळीनं. बॅकफुटला जाऊन लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि या चेंडूवर आल्या शुभम माळीच्या बॅटमधून चौकार. खातं ओपन केलंय बॅडबॉय चिरली या टीमचं. प्रीत म्हात्रेचा बॉल आडव्या बॅटनं ऑन द राईस खेळला. एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेने एका टप्प्यानं क्षेत्ररक्षक आहेत पण चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. शुभम माळीच्या बॅटमधून आलेला हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. मागील दोन चेंडूवर दोन मोठे फटके शुभम माळीच्या बॅटमधून येताना पाहायला मिळालेत. एक कम्मालीची आपल्याला स्टार्ट करून दिलाय तो म्हणजे बॅड बॉय चिरले टीमसाठी. लोअर फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. स्वतःच्या फॉलो मध्ये चेंडू अडवलाय. प्रीत म्हात्रेंना वापसी आणणारी गोलंदाजी देखील पाहायला मिळाली. कमबॅक फार महत्वाचा आहे या मॅच मध्ये. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. एका बाजूला पनवेल तालुक्यातील उलवण परिसरातील नील इलेव्हन नाबाकाडी टीम, तर याच विभागातील बॅड बॉय चिरले संघ आपण सध्या बॅटिंग करताना पाहू शकता. टप्प्याचा बॉल आहे. बॅकफुटला जाऊन वाईड लॉंग नंबर फटका खेळून काढला. क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळाले. तर चेतन ठाकूर यांनी हा चेंडू अडवला. इथून सिंगल रन्स मिळेल आणि एका धाबेनिशी धावपट्टा धाबा लागल्या गेल्या त्या 9 धाबा. अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे. ची रात्र आणि रात्रीला सुरुवात चांगल्या दर्जाची पाहायला मिळते. नाबाकाडी टीम सुद्धा तेवढीच बलाढ्य आहे. पण दुसऱ्या बाजूला बॅड बॉय चिरले याच क्रीडांगणामध्ये 100 पेक्षा जास्त धावा बनवण्याचा विक्रम या संघाने केला होता. त्यामुळं तेवढंच मोठं नाव आहे बॅड बॉय चिरले. प्रमोद मडबी असतील आणि संपूर्ण टीम, सतीश माळी नेहमीच अनेक वर्ष नावाचं खरं तर समाजसेवा त्यांनी केल्या या संपूर्ण पंचकृषीमध्ये असा बॅड बॉय चिरले संघ पाहायला मिळाला. शुभम मडबी आला डावकऱ्याचा बॅट्समन प्रथम स्ट्राईकला. मागील 5 चेंडूमध्ये 9 धाबा शुभम माळीच्या बॅटमधून आल्यात आणि प्रथमच स्ट्राईकला येतोय तो म्हणजे शुभम मडबी. एक विस्फोट बॅट्समन, आक्रमण नेहमी तो करत असतो आणि एक अपकमिंग स्टार आहे चिरले टेनिस मधील. तो स्ट्राईकला आलाय. या षटकातील शेवटचा बॉल गोलंदाज प्रीत म्हात्रे दाखल होतोय. फुलटॉस बॉल प्रॉपर कनेक्ट करू शकला आणि समोरच्या दिशेने खेळून काढलाय. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे आणि शेवटच्या चेंडूवर इथून सिंगल रन्स येते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपटला धाबा लागल्या गेल्या त्या बॅटिंग करत असताना बॅड बॉय चिरले टीमच्या बिनबाद 10 धाबा.
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. प्रीत मात्रेच्या पहिल्या षटकामध्ये बॅड बॉय चिरली संघाची सुरुवात चांगली पाहायला मिळते. P1च्या षटकामध्ये 10 धाबा जमा केल्यात आणि पहिले षटक टाकण्यासाठी देखील 5 मिनिटं खर्ची केली ती म्हणजे प्रीतनं. चला लगेच स्पीडअप करा विनंती आहे तुम्हाला. नील 11 नावाखाली टीम 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं टाकायचे आहेत आणि पहिल्या षटका टाकण्यासाठी 5 मिनिटं खर्ची केली ती म्हणजे प्रीत मात्रेनं. दुसरा गोलंदाज P2चं षटक घेऊन येतोय शिवम मोकल. आणखीन एक रायझिंग स्टार नाबाकाडी संघाचा. मागील 2 ते 3 वर्षांमध्ये अनेक नवीन चेहरे नाबाकाडी संघाने या विभागाला दिलेत आणि चेतन ठाकूरची कमालीची खरं तर बॅटिंग यंदाच्या वर्षामध्ये पाहायला मिळाली. त्याला आपण पाहू शकता या संघामध्ये खेळत असताना. पण शिवम मडवेकडे सुद्धा तेवढाच प्रचंड अनुभव आहे. मागील 2 ते 3 वर्षांमध्ये आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये अनेक अर्धशतकी खेळणारा खेळाडू आहे. त्यामुळे आपल्या नाबाची आज छाप सोडावी लागेल ते म्हणजे दासेच्या या हुतात्मा क्रीडांगणावर. पहिल्या षटकामध्ये 10 धाबा आल्यात. भरपूर उशीर होते. नील नावाखाली टीम 25 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 5 षटकं टाकायचे आहेत. अन्यथा एक खेळाडू तुम्हाला शेवटचं षटक टाकत असताना सर्कलच्या आतमध्ये घेऊन ती कंप्लीट करावं लागेल. ही महत्वाची महत्वाचा निर्णय मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. चला मॅच चालू करा अंपायर. गोलंदाज दाखल होते शिवम मोकाल. ऑन द स्ट्राईक आपण शिवम मडबीला पाहू शकतो. डावखऱ्याचाच एक विस्फोटक खेळाडू सध्या स्ट्राईकला दाखल झाला. पहिल्या षटकामध्ये 10 धावा जमा केल्या ते म्हणजे बॅड बॉय चिरली या टीमनं. 6 षटकांची मॅच आहे त्यामुळे थोडंसं कसोटी असेल दोन्ही संघांसाठी. कारण नेहमीच अनेक रणजी क्रिकेट स्पर्धेमध्ये 5 षटकं 4 षटकं पाहायला मिळतात. पण एक आगळी वेगळी संकल्पना आयोजन कमिटीची पाहायला मिळाली. त्यामुळं कौतुक करूयात आपण की पहिला सामना आपल्याला 6 षटकांचा देखील पाहायला मिळतोय. डावखऱ्यात शिवम मडबी ऑन द स्ट्राईक. गोलंदाज दाखल होतोय शिवम मोकल. पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न ड्राईव्ह करायचा होता. प्रॉपर कनेक्ट झाला नाही. पॉईंटचा क्षेत्ररक्षक येतोय. इथून एकेरी धाव मिळाली जाईल आणि एकेरी धावनिशी धावपटला धाबा लागले गेले ते 11 धाबा. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न शिवमचा होता पण चांगलं बॅकअप होत होते म्हणजे नाबाकाडी संघाच्या फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये. चला विराज तुम्हाला प्लेइंग 11 मध्ये खेळायचं आहे. करा अंपायर. त्यामुळे विनंती आहे बॅड बॉय चिरली टीम जी काही आयोजन कमिटी निर्णय देते त्याचा आपण सन्मान करा. आपली स्पर्धा आहे आणि त्यामुळं आपल्याकडून प्रचंड सहकार्याची अपेक्षा असेल. ऑन द स्क्रीन आपण पाहू शकता द बॉडी रुपेश करात. चला मॅच चालू केली जाते. मैदानात गोलंदाज दाखल होतोय तो म्हणजे शिवम मोकल ज्याचा पहिल्या चेंडूवर सिंगल रन झाले. धावपटला धावा लागले गेले ते 11 धावा. शिवम मोकलचा षटक आणि पहिल्या चेंडूवर सिंगल रन्स येऊन आल्या. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्ट्राईकला पण शुभम माळीला पाहू शकतो ज्यानं 2 चौकार लगावलेत. मन्नाट वेग होता. फुलटॉस बॉल. इट्स अ नो बॉल. नोचा इशारा आलाय. चेल कॅरी केला जातोय पण 1+1 अशा 2 धावा मिळाल्या जातील. इथून मात्र चेंडू फुलटॉस पाहायला मिळाला आणि त्यावर प्रतिहल्ला करत असताना शुभम माळीचा फटका. एलिव्हेशन थोडंसं कमी राहिलाय. जेल कॅरी केलाय पण पंचांच्या चॅलेंजला इथून निर्णयाला चॅलेंज केले ते म्हणजे नाबाकाडी टीमनं आणि
डिसिजन पेंडिंग असेल. इथून एक रिव्ह्यू नाबाकाडी या टीमने घेतला. फिल्डिंग डिपार्टमेंटमधून तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. अंपायरच्या निर्णयाला चॅलेंज केलं गेलंय. इट्स अ नो बॉल. रिव्ह्यू गमावला नील 11 नाबाकाडी टीमनं. एकच रिव्ह्यू आहे आणि तो देखील गमावला आणि त्यामुळं पुढील चेंडू फ्री हिट असेल. 1+1 अशा 2 धाबा मागील चेंडूवर मिळाल्या गेल्यात. गोलंदाज शिवम मोकलचा मागील चेंडू पाहायला मिळाला. थोडासा कमरेपेक्षा उंच राहिला आणि योग्य तो डिसिजन पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. धावपटला धाबा लागले गेले त्या 13 धाबा. त्यावेळेचा फ्री हिटचा बॉल खोलामध्ये टाकला होता. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होती. थोडस फंबल पाहायला मिळतात. सिंगल रन्स इथून येईल आणि या एकेरी धाबेनिशी धावपटला धाबा लागले गेले ते 14 धाबा. सिंगल डबल्स आता थोडस धाबा बनवण्याचा प्रयत्न करतायत ते म्हणजे बॅड बॉय चिरले टीम. सुरुवातीला 10 धाबा आल्या होत्या आणि त्यानंतर कमालीची वापसी पाहायला मिळाली ते म्हणजे शिवम मोकलची. दुसऱ्या षटकामध्ये एक्स्ट्रा धावा जरूर आल्यात पण मोठे फटके यांपासून लांब ठेवले ते म्हणजे बॅड बॉय चिरले टीमला. शिवम मोकलना 14 धावा दापडा लागल्या गेल्या. या षटकातील अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. शुभम माळे आला ऑन द स्ट्राईक. शरीरेक्षा थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न. लॉफ्टेड फटका फर्स्ट स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. कमालीचा जेल टिपला अजयनं. अडीतून पहिला हादरा लागलाय बॅड बॉय चिरले टीमला. शुभम माळी होईल झेल बाद. मागील चेंडूवर महत्वाचा झेल कॅरी केला अजयनं. फर्स्ट मध्ये तो तैनात होता आणि या मॅच मधील गोल्डन विकेट गोलंदाजानं मिळवून दिला. नो जरूर टाकला होता पण अचूक टप्पा, चांगली लाईन आहे, लेंथ आहे आणि योग्य नियंत्रित गोलंदाजी तो देखील करतोय. आणि पहिला हादरा लागला बॅड बॉय चिरले टीमला. मैदानात दाखल झाले संघाचे सरसेनापती प्रमोद मडवी. 1-14 सुरुवात पाहायला मिळते ते म्हणजे बॅड बॉय चिरले टीमची. शुभम मोकलचे हा षटक आपण पाहताय. कमालीचं त्याने षटक हाताळलंय. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 4 धाबा खर्च केल्यात. महत्वाचा विकेट शुभम माळीला त्यानं बाद केलाय आणि बऱ्याच वर्षाचा दांडगा अनुभव आहे. त्या नावानं खरं तर संघ खेळतो बॅड बॉय चिरले आणि त्या संघाचे संस्थापक प्रमोद मडवी मैदानात दाखल होत आहेत. प्रचंड अपेक्षा असतील या खेळाडूकडून. बऱ्याच वर्षाचा अनुभव देखील आहे. या षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. नाबाकाडी संघाची सध्या गोलंदाजी चर्चेमध्ये राहिलाय. हाफ ट्रॅकर बॉल आहे. प्रॉपर कनेक्ट झाला आणि बॅटला ब्रश करून अगदी समोर चेंडू पडला होता पण कोणत्या प्रकारची धाव मिळत नाहीये. चांगली टप्पा आणि चांगली गोलंदाजी ती म्हणजे शिवम मोकलची. हा अपकमिंग स्टार आहे निलेलेव नावाकाडी संघाचा आणि वेगवान गोलंदाजी नेहमीच करत असतो. आणि यंदाच्या वर्षामध्ये अनेक साऱ्या मैदानामध्ये नाबाकाडी संघाची महत्वाची गोलंदाजी राहिली आहे ती म्हणजे शिवम मोकलच्या माध्यमातून. फार कमी धाबा करते गोलंदाजांना खर्च केल्यात. आणि प्रत्येक षटकारासाठी जयवंत भाऊ मात्रे यांच्या वतीनं प्रमोद मडवीसाठी 1000चा कॅश प्राइज झालाय. पुढे खेळण्याचा प्रयत्न. लॉफ्टेड फटका जरूर चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेनं चेतनच्या बाजूने चेंडू ट्रॅव्हल झालाय. शेवटच्या क्षणाला चेंडू अडवला गेलाय. चांगलं कम्मालीचं बॅकअप पाहायला मिळतंय. अगदी शेवटच्या मोमेंटला चेंडू अडवलाय आणि त्यामुळे या संघासाठी त्यानं एकदा वाचवण्याचा प्रयत्न देखील केलाय. आणि इथून मात्र चेक केलं जाईल की सेफ आहे की नाही. एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून अगदी 4 कॅमेरासह ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. चेतन ठाकूर अगदी त्याचा एफर्ट पाहायला मिळतोय. शेवटपर्यंत धावत राहिला आणि एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेने चेंडू कॅमेरा मॅनचं वर्क पाहायला मिळतंय. एवढ्या कुशल मोमेंटला देखील चांगली खरं तर क्वालिटी क्लिअरिटी देत असताना एकविरा इव्हेंट्स त्यांचा पण कौतुक करूयात. आणि सेफ आहे. अभिमन्यू चौगुले साहेबांच्या वतीने बक्षीस येते प्रमोद मडवींसाठी
प्रत्येक चौकारासाठी आता 500 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाईल. आडव्या बॅटनं फटका चांगला आहे. शिवम मडवीच्या बॅटमधून समोरच्या दिशेने खेळला होता. क्षेत्ररक्षक थोडीशी फंबल पाहायला मिळतात. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये थोडीशी चुकी जरूर झाली ती म्हणजे नील नावाकाडी संघाची धावपटा धाबा लागले गेले त्या 1/18 धाबा. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना बॅड बॉय चिरली टीम पोहोचले 1/18 वर. दुसरं षटक टाकण्यासाठी तब्बल 9 मिनिटाचा कालावधी नावाकाडी टीमनं खर्ची केलाय. त्यामुळं 13 मिनिटं तुम्हाला 2 षटकं टाकण्यासाठी लागलीत. ही महत्वाची सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं टाकायचे आहेत. अन्यथा एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घेऊन तुम्हाला 6वं षटक कंप्लीट करावं लागेल. प्रीत म्हात्रे पुन्हा दाखल झाला. 13 मिनिटांमध्ये 2 षटकं टाकलीत. त्यामुळं ही विशेष सूचना आता नील नावाकाडी टीमसाठी जेवढा तुम्ही वेळ खर्च करणार आहे तेवढं तुम्हाला मात्र त्याचा तोटा तेवढं दंडित तुम्हाला केलं जाईल. ही फार महत्वाची नियमावली आयोजक कमिटीच्या वतीनं तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. गोलंदाज दाखल झाला प्रीत म्हात्रे. समोर आहे शिवम मडवी. 4 चेंडू त्यानं फेस केले. 4 धाबा त्याच्या बॅटमधून देखील आल्यात. एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल कारण 6 षटकांची मॅच म्हणल्यानंतर सुरुवातीला प्रमुख गोलंदाज थोडीशी चांगली गोलंदाजी करत असतात. यावेळचा फटका फसला. एलिव्हेशन कमी आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. कम्मालीचा झेल कॅरी केला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात होते आणि इथून मात्र दुसरा हादरा लागला बॅड बॉय चिरली टीमला आणि शिवम मडवी होतील झेल बाद. दिलाय तो म्हणजे प्रीत म्हात्रेंना. पहिल्या चेंडूवर महत्वाची विकेट मिळवून दिलाय. पहिल्या षटकामध्ये त्याच्या 10 धावा जरूर खर्ची झाल्या होत्या पण तसा आला तिसरं षटक घेऊन तशी महत्वाची विकेट डावकरी आताचा शिवम मडवीला अगदी स्वस्तामध्ये बाद केलाय. प्रथमेश मडवी आलाय 4थ्या क्रमांकावर. नवीन खेळाडू एक हार्ड हिटर खेळाडू मिडल ऑर्डरला तो नेहमी येत असतो. लोबर फुल टॉस आडव्या बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेने लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत झाला. इथून सिंगल धाव मिळेल आणि या एका धाबेनिशी धावपट्टा धाबा लागले गेल्या त्या 19 धाबा. प्रीत म्हात्रेला आपण ऑन द स्क्रीन पाहू शकता. नावाकाडी संघाचा एक वेगवान तर्रार आणि एक अपकमिंग स्टार हा खरं तर गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी ती त्याची नेहमीच पाहायला मिळते आणि 5 गोलंदाज आहे त्यामुळे थोडासा प्रश्न असतो. कसोटी असते कारण फार कमी संघामध्ये 5 गोलंदाज पाहायला मिळत असतात. वेळचा बॉल अगदी खोलामध्ये टाकला होता. यॉर्क केलं होतं प्रमोदला. प्रमोदसाठी आता बक्षीस वाढली गेलीत. एक चौकाराला तर अभिमन्यू साहेबांच्या वतीनं 500 रुपयात. जयवंतभाऊ म्हात्रे यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक भूषणदादा म्हात्रे यांच्या वतीनं 3 षटकारांसाठी त्यांच्या कारचा VIP नंबर 2424 2424 रुपयाचा कॅश प्राइज हे प्रमोद मडवीला दिलं जाईल. आडव्या बॅटनं फटका खेळायचा होता प्रॉपर कनेक्ट करू शकले नाहीत. बॅटच्या फ्लो पासून थोडासा दूर राहिला चेंडू आणि त्यामुळं सिंगल रन्स येईल आणि या एकेरी धाबेनिशी धावपट्टा धाबा लागले गेले त्या 20 धाबा ती थांबवल्या. थोडंसं जेर बंद केले ते म्हणजे बॅटिंग करणाऱ्या बॅड बॉय चिरली टीमला. चांगली गोलंदाजी प्रीत म्हात्रेकडं. चांगला अचूक टप्पा आणि योग्य ते नियंत्रण त्याचं नेहमीच पाहायला मिळतं. मागील 2 ते 3 वर्षामध्ये चांगली कामगिरी प्रीतनं दाखवली. मग बिराज असेल त्याला साथ देणारा चेतन असेल अजय असेल त्यानंतर शैलेशला आपण पाहिलं नेहमीच चांगली योगदान या संघासाठी लाभलं. यावेळचा हा बॉल थोडासा आखूट टप्प्याचा होता आणि त्यानंतर बीट करून गेला तो म्हणजे प्रथमेशला. आणखीन एक डॉट बॉल त्यांना पाहायला मिळतो. या षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे. प्रीत म्हात्रेचं षटक कमालीचं राहिलं आहे. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत फक्त 2 धाबा खर्च केल्यात आणि महत्वाचा एक विकेट शिवम मडवीला बाद केलाय. यावेळचा हा बॉल भन्नाट वेग अचूक टप्पा आणि चांगली लाईन लेन. तिसरं षटक इथं समाप्त झालं आणि षटकांच्या समाप्तीनंतर बॅड बॉय चिरली टीमच्या धावपट्टा धाबा लागले गेल्या त्या
2 बाद 20 धावा. आपण विनंती करूयात यापुढील होणाऱ्या आजच्या रात्रीतील दुसरा सामना जय बजरंग मोठे बोम आणि त्यांच्या विरुद्ध ओमकार 5402 गावदेवी गावठाण. दोन्ही टीमच्या कॅप्टन आपण विनंती करणार आहोत. जय बजरंग मोठे बोम आणि त्यांच्या विरुद्ध ओमकार 5402 गावदेवी गावठाण. आपण पहिली इनिंग संपण्या अगोदर टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा. दोन्ही कॅप्टनला आपण इन्व्हाइट करतोय, मोठे बोम आणि गावदेवी गावठाण. तिसरं षटक अगदी 4 मिनिटांमध्ये प्रीतनं टाकलंय. आता वेळेचं बाण आहे, कारण 25 मिनिटांमध्ये 5 षटकं कंप्लीट करायचे आहेत हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे आता वेळेचं बंधन असेल ते म्हणजे नील 11 नाभाखाडी संघासाठी. चला थोडं स्पीडअप करा चेतन आपण देखील, कारण रामबाग चस्करचे प्रमुख आयोजक आपण देखील राहिलात. रणजी क्रिकेट स्पर्धा म्हटल्यानंतर नेहमीच वेळेला बंधन दिलं जात असतं आणि वेळेला फार महत्त्व आहे. पण मैदानात पाहू शकताय चौथं षटक राज मात्रे, आणखी एक नामांकित गोलंदाज दाखल झाला. एक वेगळ्या अँगलनं नेहमीच गोलंदाजी करत असतो आणि नाभाखाडी संघाचं एक वेगवान अस्त्र म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. चौथं षटक प्रगतीपथावर पाहायला मिळेल. गोलंदाज राज दाखल झाला. समोर प्रमोद मडबे त्यासाठी प्रचंड बक्षीस आहेत. अभिमन्यू चौगुले साहेबांच्या वतीनं प्रत्येक चौकारासाठी 500 रुपये आहेत. षटकारासाठी जेवण भाऊ मात्रे यांच्या वतीनं 1000 रुपये, तर सलग्न 3 षटकारासाठी भूषणदादा मात्रे यांच्या वतीनं 2424 रुपये. पहिलाच मोठा फटका आडव्या बॅटनं डीप विकेटच्या रिझन मध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल देखील कॅरी केला जातोय. कमालीचा एफॉर्ट पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि इथून मात्र महत्वाची विकेट प्रमोद मडवीचा झेल कॅरी केलाय आणि सर्वेश तिथे होते. तिसरा हादरा लागलाय बॅड बॉय चिरले टीमला. नवीन खेळाडू नितेश मडवी मैदानात येताना पाहायला मिळतोय. कमालीचा झेल सर्वेशने कॅरी केला, बॉडी बॅलन्स केला आणि अगदी सीमेच्या लगत त्यानं झेल तो टिपला. कॅच ऑफ द टुर्नामेंट अगदी महत्वाचा झेल पाहायला मिळाला. आलेल्या पहिल्या चेंडूवर राज मात्रेनं विकेट मिळवल्या. बॅटची कडा बॅटला ब्रश करून फसलीमध्ये कमालीचा झेल क्षेत्ररक्षक विराजने टिपलाय आणि इथून मात्र बॅक टू बॅक दुसरा आदरा लागलाय बॅड बॉय चिरले टीमला आणि नितेश मडवी आल्या पावली माघारी परतावं लागेल. ते जिने साईबाबा बोला ते अशी साईबाबांची निस्सीम भक्त बळीशीट घर त्यांना सुद्धा आपण पाहू शकताय. साईबाबांवर त्यांची खरं तर निस्सीम भक्ती आहे आणि ते सुद्धा या स्पर्धेला एन्जॉय करतात. धावपटला धाबा लागले गेले ते 20 धाबा. प्रसाद मडवी आला आडव्या बॅट फटका खेळून काढला. एलिव्हेशन कमी आहे. शैलेश प्रयत्न करत होता. नो मॅच लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. शेवटच्या षडाला चेंडू अडवण्याचा प्रयत्न होतोय आणि इथून मात्र बॅकअप चांगला आहे पण इथून रिचेक केलं जाईल. एक विरा इव्हेंटच्या माध्यमातून ही बाउंड्री सेफ आहे की नाही हे चेक केलं जाईल. फटका जरूर चांगला होता. प्रसाद आल्याला त्यानं फटका खेळला होता. क्षेत्ररक्षक देखील नाभाखाडी संघाचे बॅकअप साठी आले होते.
चौकार आहे. पहिल्या वेळी त्यानं चेंडू अडवला होता पण त्यानंतर पुन्हा तो बाहेर गेला आणि त्यानंतर सीमेच्या बाहेरून त्यानं खरं तर बाउंड्रीच्या बाहेरून चेंडू अडवला. 4 धावा मिळाल्यात. आलेल्या प्रसादच्या बॅटमधून आलेला चौकार देखील पाहायला मिळाला राजच्या विरुद्ध. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता. इथून मात्र क्षेत्ररक्षक आहेत. इथून सिंगल रन्स येईल आणि या एकेरी धाबेनिशी धावपटा धावा लागले गेले त्या 25 धावा. चौथं षटक प्रगती पथावर आहे. 6 षटकांची आपण खरं तर पहिली मॅच एन्जॉय करताय. आज 10चा लॉट आहे आणि त्यामुळं थोडंसं आपण स्पीडअप करणार आहोत. प्रथमेश मडबिया समोरच्या दिशेने खेळायचा होता. लॉंगन मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने धावतात. अंतर फार लांबचा चेस करायचं होतं. एक धाव कंप्लीट दुसरीसाठी पलटले देखील. चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळते. थ्रो थोडासा चुकीचा आला. बॅकअप चांगला आहे. विराज तिथं आहे. चेंडू अडवला गेला आणि या चेंडूवर मिळाला गेल्या त्या 2 धाबा आणि या 2 धाबेनिशी धावपटला धाबा लागले गेल्या त्या बॅड बॉय चिरले टीमच्या 27 धाबा 27 रन्स. मोठे फटके येत नाहीत. ज्याप्रमाणे शुभम माळीनं सुरुवात केली होती 2 चौकार आले होते पण त्यानंतर कुठल्याही खेळाडूच्या बॅटमधून मोठे फटके येताना पाहायला मिळत नाही. स्ट्रगल करायला लागलेत. मोठे फटक्यांपासून दूर ठेवले ते म्हणजे नाबाकाडी टीमला. यावेळचा बॉल भन्नाट वेग राजचा पाहायला मिळतोय. इथून 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर बॅड बॉयज चिरली टीमच्या धावपट्टा धाबा लागले गेले ते 4 बाद 27 धाबा. 4 बाद 27 ही सुरुवात पाहायला मिळते ती म्हणजे बॅड बॉय चिरली टीमची. चार षटकांच्या समाप्तीनंतर बॅड बॉय चिरली टीमच्या धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या 4 बाद 27 धावा. शैलेश ठाकूर गोलंदाज दाखल झाला. समोर आपण प्रसाद मडवीला पाहू शकता. एक खरं तर आक्रमक हा देखील खेळाडू ज्याच्या बॅटमधून एक चौकार आला. 2 चेंडू त्यानं फेस केलेत. 5 धाब्यांवर तो वैयक्तिक खेळतोय. आडव्या बॅटनं फटका खेळायचा होता. पाठीमागच्या दिशेनं चेंडू अडवला. इथून सिंगल रन्स मिळेल आणि या एकेरी धाबेनिशी धावपट्टा धावा लागले गेले त्या 28 धावा. अजूनही या इनिंग मधील 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शैलेश ठाकूरचं हे षटक आणि पहिल्या चेंडूवर सिंगल रन्स येताना देखील पाहायला मिळाली. समोर प्रथमेश मडबिया मिडल ऑर्डरचा एक हार्ड हिटर खेळाडू. त्याच्याकडून प्रचंड अपेक्षा असतील. ज्यानं 5 चेंडू फेस केले 3 धावांवर तो देखील खेळतोय. आडव्या बॅटनं फटका खेळायचा होता. प्रॉपर कनिंग झाला नाही. यष्टिरक्षक आला वेगानं ज्यानं हा चेंडू अडवला. एकच धाव इथून मिळेल आणि या एकेरी धाबेनिशी धावपटला धाबा लागले गेले त्या 29 धावा पूर्णपणे जखडून ठेवल्या. अतिशय चांगली गोलंदाजी. अचूक टप्पा पाहायला मिळाला आणि योग्य ते नियंत्रण आणि त्यासहित चांगली गोलंदाजी करत असताना आपण गोलंदाजांना पाहू शकता. नील 11 नाबाकाडी संघ सध्या चांगल्या रीतीनं गोलंदाजी करतोय. त्यांच्या समोर मात्र बॅड बॉय चिरले संघ आज थोडासा दाबान बनवताना दिसत नाही आहेत कारण अचूक टप्पा योग्य नियंत्रण आणि सर्व काही एकत्रित पाहायला मिळालं. प्रत्येक गोलंदाजानं फार चांगलीशी गोलंदाजी केल्या. पहिल्या षटकामध्ये प्रीतच्या 10 आल्या होत्या. त्यानंतर शिवम मोकलचं षटक आपण दुसरं पाहिलं त्यामध्ये 8 आल्यात. प्रीत मात्रेनं वापसी केल्या. अवघ्या 2 जाबा खर्च केल्या होत्या.
या वेळचा फटका मिस टायमिंग आहे. यष्टिक्षकांना टिपलाय झेल. आणखीन एक हादरा लागलाय बॅड बॉय चिरले संघाला आणि इथून प्रसाद मडबी होईल झेल बाद. बॅटिंग करतोय शैलेश ठाकूर चा हा भन्नाट वेग. चेंडू थोडासा पडल्यानंतर खालीच राहिला त्यामुळे कनेक्ट करू शकत नाहीयेत. प्रसाद मडबी नवीन बॅट्समन मैदानात दाखल झालेत. या स्पर्धेतील सध्याच्या घडीला लोवेस्ट स्कोर बॅड बॉय चिरली संघाचा पाहायला मिळतोय. कारण 6 षटकामध्ये पाहायला गेलं तर आपण 60-55 त्याआधी देखील धावा डिफेन्स काल लकी 11 बोरखार टीमने केल्या होत्या. यावेळचा बॉल चांगला टप्पा पाहायला मिळतो. योग्य नियंत्रण आहे आणि हे सर्व नेहमीच पाहायला मिळालं ते म्हणजे शैलेश ठाकूरच्या वतीनं. एक नामांकित गोलंदाज चेंडू पडल्यानंतर थोडासा अँगल क्रिएट करतोय. थोडंसं चेंडूला आतमध्ये वळवला आणि त्यामध्ये चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळाली. 5 षटकांचा इथे खेळ समाप्त होतोय आणि बॅड बॉय चिरली संघाच्या धावपटला धावा लागले गेले त्या 5 बाद 29 धावा. आणि प्रसाद मडबीसाठी बक्षीस येत आहे. या स्पर्धेचे आयोजक आणि जीवन भाऊ मात्रे यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी जीवन भाऊ मात्रे यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आणि या स्पर्धेचे आयोजक भूषणदादा मात्रे यांच्या वतीनं ज्यांच्या कारचा VIP नंबर 2424-2424 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये शौर्य एंटरप्राइजचे सर्वे सर्वा महेशदादा मात्रे यांचं इथं आगमन होताना पाहायला मिळतं. त्यांचं प्रथमतः आपण शब्द सुमनाने स्वागत करूयात. 5 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावपटला धावा लागले गेले त्या 29 धावा. चांगली गोलंदाजी राहिली आज संपूर्ण रात्रीमध्ये. पहिल्याच सामन्यामध्ये नील 11 नावाखाडी संघाची गोलंदाजींची दहशत पाहायला मिळाली. कुठल्या खेळाडूला मोठे फटके मारून दिले नाही आहेत. एक फटका आला होता शिवमच्या बॅटमधून चौकार. त्यानंतर आपण 2 चौकार शुभमच्या बॅटमधून देखील पाहिले होते. पण चांगली गोलंदाजी राहिल्या. जय बजरंग मोठेबोम आणि ओमकार 5402 गावदेवी गावठाण टीमच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करतोय. पहिली इनिंग संपण्या अगोदर दोन्ही कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. फार महत्वाची ही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आजच्या रात्रीतील होणारा दुसरा सामना जय बजरंग मोठेबोम आणि त्यांच्या विरुद्ध ओमकार 5402 गावदेवी गावठाण या दोन्ही कॅप्टनला आपण महत्वाचा कॉल करतोय. ओमकार 5402 गावदेवी गावठाण टीमचे कॅप्टन येताना पाहायला मिळतात. तर जय बजरंग मोठेबोम टीमच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करूयात. गोलंदाज दाखल झाला संजय ठाकूर 40+ आहेत. बऱ्याच वर्षात दांडगा अनुभव आहे आणि चांगली गोलंदाजी नेहमीच केल्या. आणि संघाचा खरं तर पाठीचा कणा म्हणून संजय ठाकूर यांच्याकडे पाहिलं जात आहे. चेंडू पडल्यानंतर थोडेसे आतमध्ये बळवले जातात. ही शैली त्यांच्याकडे आहे आणि बऱ्याच वर्षाचा त्यांच्याकडे अनुभव आहे. हे पाहायला मिळतं संजय ठाकूर सुद्धा गोलंदाजी करत असताना. लोवर फुल टॉस प्रसादच्या समोर आडव्या बॅटनं फटका खेळून काढायचा होता. अगदी स्क्वेअर लेग पंचांच्या जवळून डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. फक्त इथून सिंगल रन येईल आणि या एकेरी धावेनिशी धावपटला धावा लागले गेले त्या 31 धावा. अजूनही या इनिंग मधील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगली गोलंदाजी राहिली. नील 11 नाभाखाडी टीमचं आपण कौतुक करूयात. अचूक टप्प्यावर सध्या गोलंदाजी करतात संजय ठाकूर. यावेळचा बॉल पूर्णपणे ब्लॉक केलं होतं फलंदाज प्रथमेशला. वाईट लॉंग मध्ये फटका खेळून काढला. थोडंसं फंबल पाहायला मिळतात. सिंगल रन्स कंप्लीट झाली. दुसरीसाठी पलटलेत आणि इथून मात्र चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळते. 2 धावा इथून कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावेनिशी धावपटला धावा लागले गेल्या त्या 5 बाद 33 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कुठल्या बॅट्समननं कधी इनिंग बिल्ड केली नाही आहे. शुभमच्याकडून अपेक्षा होत्या ज्यानं सुरुवातीला 2 चौकार लगावले होते पण त्यानंतर बॅकफुटला नेलाय चिरली टीमला. आडव्या बॅटनं फटका खेळायचा होता. प्रथमेश मडबी आज भरपूर डॉट बॉल केला. जवळजवळ 10 बॉल त्यानं फेस केलेत आणि त्याच्या बॅटमधून फक्त 7 धावा येताना पाहायला मिळाल्यात. आणि त्यामुळे थोडासा हा संघ पाठीमागे आला. या इनिंग मध्ये शेवटचा बॉल बाकी आहे. चला जय बजरंग मोठेबोम टीमचे कॅप्टन
आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा. फार महत्वाची सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पुढे आला पण आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी संजय ठाकूर यांची पाहायला मिळाली. या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात आणि पहिल्या इनिंगचा इथे खेळ समाप्त झाला आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर नाणेफेकीचा कॉल हरून बॅटिंग करत असताना बॅड बॉय चिरले संघाच्या धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 33 धावा आणि येणारी 36 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती अवघ्या 34 धावांची. 36 बॉल 34 धावांची गरज. नील 11 हवाखाली टीम. कॅप्टनला आपण इन्व्हाइट करणार आहोत. आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा. पाटील आमचे सहकारी मित्र समालोचक आणि त्याच वेळेला युवराजी माळी यांचा आवाज तुम्हाला कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकायला मिळेल. मेघना शेठ म्हात्रे प्रतिष्ठान व विठ्ठल क्रिकेट क्लब जासई आयोजित भव्य नाईट क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. आजची दुसरी रात्र आणि पहिला सामना बॅड बॉय चिरले विपक्ष नील 11 नावाखाडी. 2 टीमच्या दरम्यान ही लढत असेल आणि दोन्ही टीमला आपण देऊया शुभेच्छा या लढतीसाठी. सेकंड इनिंगला सुरुवात होईल. टार्गेट मैदानामध्ये 36 चेंडूमध्ये चेस करायचं. फक्त 34 आव्हान मापक आहे. या धावांचा पाठलाग मैदानामध्ये करायचा नील 11 नावाखाडी या टीमला. तर एका बाजूला बॅड बॉय चिरले संघासमोर एक मोठं आव्हान असेल, धावा कशा रोखता येतील. सामना लो स्कोरिंग आहे त्यामुळे धावा रोखणं एक मोठी अग्निपरीक्षा काढून समोर राहील. अनेक वेळा ग्रामीण टेनिस क्रिकेटचा आपण जर इतिहास चाळला तर बरेच सामने हे लो स्कोरिंग आपण हाय व्होल्टेज होताना पाहिले. या मॅचमध्ये जर का हा सामना शेवटपर्यंत न्यायचा असेल तर मात्र गोलंदाजांना किंबहुना चिरले संघाच्या फिल्डरना मात्र भरपूर त्या ठिकाणी कंबर कसावी लागेल. आजच्या रात्री आपण दुसऱ्या सामन्याची नाणेफेकी करतोय. शौर्य इंटरप्राइजचे प्रोप्रायटर महेश दादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. ओमकार 5402 गावदेवी गावठाण आणि त्यांच्या विरुद्ध जय बजरंग मोठेबोम उरण तालुक्यातील दोन्ही संघ एकमेकाच्या विरुद्ध खेळतील. 6 षटकांचा सामना, त्यासाठी 5 गोलंदाज वापरायचे आहेत. एक रिव्ह्यू तुमच्यासाठी असेल आणि नाणेफेकीचा कॉल धन्यवाद विपुल. टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ते. लढबेकी केली जाते आणि नाणेफेकीचा कॉल ओमकार 5402 गावदेवी गावठाण. निर्णय काय असेल रोहित? फिल्डिंग क्षेत्ररक्षण करू. आणि या खरं स्पर्धेमध्ये 6 षटक आहेत पहिल्या मॅच मध्ये आणि त्यासाठी 5 गोलंदाज. आयोजन कमिटीबद्दल आणि आयोजकांबद्दल काय सांगशील? खूप छान आयोजन आहे. आणि खरं तर टॉस गमावला. टॉस किती इम्पॉर्टंट होता? टॉस इम्पॉर्टंटच होता कारण आम्ही पण क्लास क्षेत्र आणि पहिल्यांदाच खरं तर नाईट क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये 6 षटकं आणि त्यामध्ये 5 गोलंदाज. ही संकल्पना आणि संपूर्ण आयोजन कमिटीबद्दल आयोजकांमध्ये काय सांगाल? निश्चितच पाहायला गेला तर प्रथमच मी पाहतोय 6 षटकं नाईटमध्ये आणि 5 गोलंदाज सुद्धा हा एक वेगळा प्रकार पाहायला मिळेल आणि खेळण्यासाठी सुद्धा मजा येईल. कारण प्रत्येक टीममध्ये जास्तीच करून 3 बॉलर चांगले असतात, चौथा बॉलर थोडाफार असते. आता 5वा आहे बोलल्यानंतर अजून मजा येईल कारण प्रत्येक टीमला थोडाफार चान्स भेटेल. हे होते दोन्ही कॅप्टन आणि आपण कॉम्बॉक्स मध्ये आवाज ऐकूयात. रोशन पाटील तारा यांचा आपण आवाज ऐकणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद विपुल. धन्यवाद युवराज.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा. आपण सध्या जासई नगरीमध्ये आहोत. प्रकल्पग्रस्तांचे भूमिपुत्रांचे कैवारी दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या स्मृतीस अभिवादन करून मी समालोचक रोशन पाटील तारा मैदानाकडे घेऊन जातो. सर्वांना जाऊया मॅचच्या दिशेने. पहिला बॉल टाकण्यासाठी बॉलर सज्ज होतोय शुभम माळी. पहिला बॉल कट करायचा आणि पहिल्याच बॉलवरती बिग विकेट डाऊन. ऋषिकेश ठाकूरचा विकेट मात्र फिल्डिंग करणाऱ्या टीमला मिळाला. 0 या धावसंख्येवरती सॉफ्ट डिसमिसल झाले. इनफिल्डला क्लिअर करायचं होतं परंतु बॉलमध्ये गती कमी होती. फटका थोडासा वेगवान नव्हता त्यामुळे इथे झेलबाजले खेळाडू. विकेट मात्र मिळाला फिल्डिंग करणाऱ्या टीमला. पहिला खेळाडू बाद 0 या धावसंख्येवरती. जासई धागा विभागातील छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूलचे खरं तर चेअरमॅन अरुण शेठ जगे साहेबांचे इथं आगमन होत आहे. त्यांना आपण विनंती करूयात. ज्यांच्या माध्यमातून खरं तर अनेक विद्यार्थी ज्यांनी घडवलेत आणि या संपूर्ण धागा विभागातील एक नामांकित हायस्कूलचे चेअरमॅन अरुण शेठ जगे साहेबांचे इथं आगमन होते. साहेबांना आपण विनंती करूयात आपण येऊन हेतुचित या व्यासपीठावर सन्मानांना विराजमान व्हायचं आहे. धन्यवाद. वेलकम. मान्यवरांचं स्वागत. आणि पहिल्याच बॉलवरती त्या ठिकाणी गोल्डन विकेट मिळाला फिल्डिंग करणाऱ्या टीमला बॅड बॉय चिर्ले संघाला. आणि नवीन खेळाडू मैदानाकडे चालला 3ऱ्या क्रमांकावरती इन ॲट नंबर 3 राज मात्रे हा खेळाडू 3ऱ्या क्रमांकावरतीला. चेतन ठाकूर ची सेना मैदानामध्ये आहे. चेतन ठाकूर म्हटलं की अतिशय विध्वंसक आणि स्फोटक खेळाडू. परंतु सलामीवीर ऋषिकेश शून्यावरती बाद झाला त्यामुळे टेन्शन राहील थोडंसं फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या अगेन्स्ट. बॅटिंग करताना 34 धावांचा पाठलाग करायसाठी नील 11 नावेखाली टीमला आदरणीय सागर शेठ ठाकूर सुप्रसिद्ध उद्योजक त्यांचे चिरंजीव नील यांच्या नावाने मात्र हा संघ सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये सहभागी होताना पाहिला. आणि आज देखील जासई नगरीमध्ये या टीमला आपण खेळताना पाहत आहे. थोडासा बॉल शरीरापासून दूर ठेवायचा होता आणि इथे डॉट बॉल पाहायला मिळाला. सलगचे 2 डॉट बॉल आणि 1 विकेट पहिल्या चेंडूवरती मिळाला फिल्डिंग करताना बॅड बॉय चिर्ले टीमला. आव्हान जरी संघर्षमय असलं ती पेलण्याची क्षमता मात्र आहे चिर्ले संघाकडे. फॉलिंग स्वीपचा प्रयत्न होता. बैठक शॉट त्या ठिकाणी मारायचा होता आणि इथे चेंडू आणि बॅटचा नीटचा संपर्क नव्हता त्यामुळे डॉट बॉल आणखीन एक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अनेक रेकॉर्ड्स ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिले. जेव्हा आमच्या बारापाडा नाईट स्पर्धेमध्ये चांबारली नावडे ही लढत झाली होती. बरोबर 30 चेंडूमध्ये 32 धावांचा पाठलाग चांबारली संघाला करायचा होता आणि त्या धावा करून दिल्या नव्हत्या. जवळजवळ 9 धावेने चांबारली संघ पराभूत झाला आणि त्याच स्पर्धेमध्ये जासई संघाने सुपर 8मध्ये नावडे संघाला पराभूत केलं होतं. यावेळेला हलक्या हाताने ऑफ ड्राईव्ह करताना आपण पाहिलं. मैदानाची आउटफील्ड जर पाहिली लश ग्रीन आउटफील्ड. त्याच वेळेला आपण पाहिलं खूप चांगलं हे क्रीडांगण पाटा विकेट. आणि या विकेटवरती आपण पाहत आहे दमदार असं आयोजन स्वर्गीय मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान आणि विठ्ठल क्रिकेट क्लब जासई आयोजित भव्य डे नखतर ही नाईटची स्पर्धा. आणि बघा या स्पर्धेचं वैशिष्ट्य काय तर प्रत्येक सामना हा 6 षटकांचा होतोय. हे दुर्मिळ झालं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि बहुतांश वेळा आपण जर पाहिलं नाईट स्पर्धेमध्ये हे फार कमी प्रमाणात पाहायला मिळतं. आणि या स्पर्धेमध्ये सर्व पहिले सामने हे 6 षटकांचे होत आहेत. पहिलाच बॉल क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह मिडऑफमध्ये फटका त्या ठिकाणी खेळला. फिल्डिंग करत असताना मात्र क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झाले. चाचपडत फिल्डिंग पाहायला मिळाली ज्या ठिकाणी सिंगल घेण्याचा अवधी चेतन आणि प्रीत या दोन्ही फलंदाजांकडे होता. आणि इथे आपण पाहताय या सिंगलच्या मध्येने धावसंख्येमध्ये बदल. एकूण धावा धावफलकावरती 2 धावा 1 गडी बाद 1 खेळाडू बाद 2 अशी धावसंख्या धावफलकावरती. बॅड बॉय चिर्ले संघाच्या अगेन्स्ट धावांचा पाठलाग करता 34 अजून येणाऱ्या काही बॉलमध्ये विजयासाठी 32 धावांचं समीकरण. हा पाम जॅक करायचा बॉलला बॅटच्या स्टिकर एंडला हा फटका वर चढला बॉल त्यामुळे मिस टायमिंग जरूर झाला. बॉल बॅक ड्राईव्ह आणि ज्या ठिकाणी सिंगल रन मात्र या चेंडूवरती मिळाली. आणि या सिंगलच्या मदतीने पहिल्या ओव्हरमध्ये चांगला स्टार्ट बॅड बॉय चिर्ले टीमला मिळाला. धावा स्कोर कार्डवरती आहेत 1 खेळाडू बाद 3 धावा. नाईट स्पर्धा म्हटलं की सातत्याने आपण जर पाहिलं दमदार योगदान राहतं आमच्या सर्व आयोजकांसाठी मान्यवरांचं. या स्पर्धेसाठी दानशूर दाते ज्यांनी आम्हाला सडळ हाताने आर्थिक रूपी खरतर सहकार्य केले त्यांचा मी आवर्जून उल्लेख करेल. आदरणीय बळीशेठ गरज साहेब यांच्या वतीने या स्पर्धेला तब्बल 50,000चं आम्हाला आर्थिक सहकार्य मिळालं. शिरीष शांताराम म्हात्रे साहेब यांच्या वतीने तब्बल 50,000चं आम्हाला आर्थिक सहकार्य मिळालं. जयवंत भाऊ म्हात्रे यांच्या वतीने तब्बल 30,000चं आम्हाला
आर्थिक सहकार्य मिळालं आणि स्वतः भूषण अमृत म्हात्रे चांगले खेळाडू अष्टपैलू व्यक्तिमत्व यांच्या वतीने तब्बल 25,000चं आम्हाला आर्थिक सहकार्य या स्पर्धेला लाभलं. त्याचवेळेला रणजित धनाजी पाटील यांच्या वतीने देखील 25,000चं आर्थिक सहकार्य आम्हाला या स्पर्धेला मिळालं. विजय श्रीराम भागळकर यांच्या वतीने तब्बल 10,000चं आर्थिक सहकार्य आम्हाला मिळालं. विनोद हरिचंद्र म्हात्रे यांच्या वतीने तब्बल 5,000चं आर्थिक सहकार्य आम्हाला या स्पर्धेला लाभलं. निलेश चंद्रकांत म्हात्रे यांच्या वतीने 5,000चं आर्थिक सहकार्य. स्विंग अन मिस आणखीन एक निर्धाव चेंडू. मिथुन कृष्णा म्हात्रे यांच्या वतीने देखील लक्ष्मीनारायण ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर यांच्या वतीने तब्बल 5,000चं आर्थिक सहकार्य आम्हाला मिळालं. नवनाथ जाधव यांच्या वतीने 5,000चं आर्थिक सहकार्य. सायकल आम्हाला या स्पर्धेसाठी मिळाली, त्यांचंही आम्ही इथे आभार व्यक्त करतोय. आणि यावेळेला हलक्या हाताने ऑफ ड्राईव्ह करत असताना इनसाइड आउट केले फलंदाज. त्या ठिकाणी शॉर्ट कव्हरच्या दिशेने हा फटका. सिंगल घेत असताना सिंगलने मात्र डावाला पुढे घेऊन चालले. आदरणीय वामन शेठ पाटील यांच्या वतीने 3,000चं आम्हाला आर्थिक सहकार्य या स्पर्धेला लाभलं. सन्माननीय यतीनजी म्हात्रे यांच्या वतीने 2,000. संदीप अनंत ठाकूर शिवशंभो ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर यांच्या वतीने 2,000चं आम्हाला आर्थिक सहकार्य मिळालं. बाबूराव कांबळे साहेब यांच्या वतीने 1,101 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेला लाभलं. धरमदास पांडुरंग घरत 250 रुपये या खरतर आम्हाला आर्थिक सहकार्य मिळालं. त्याच वेळेला स्वराज सिंग फॅमिली 25,000चं आर्थिक सहकार्य आम्हाला या स्पर्धेला लाभलं. मिलन परशुराम घरत साहेबांच्या वतीने 2,000. सर्व दानशूरदात्यांचा आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. तन मन धन या 3 गोष्टी ही सातत्याने गरजेच्या असतात प्रत्येक स्पर्धेमध्ये. आणि या स्पर्धेला आम्हाला आर्थिक सहकार्य करणाऱ्या सर्व स्पॉन्सर्स आम्ही मनापासून आयोजकांच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. 6 षटकांचे सामने हे तर टेनिस क्रिकेट जगतामधलं मोठं वैशिष्ट्य राहिलं. मी मगाशी म्हटलं हा फॉर्मॅट दुर्मिळ झाला आहे. परंतु भूषण म्हात्रे आणि त्यांची सर्व सेना त्यांनी ठरवलं आयोजन करायचं तर स्टँडर्ड लेवलचंच करायचं. ज्या ठिकाणी अनेक संघ मात्र नाईट स्पर्धेमध्ये सहभागी होतात, बऱ्याच ठिकाणी 4 षटकांचे सामने होतात, पण इथे 6 षटकांचे सामने खेळण्याची संधी मात्र आयोजकांच्या वतीनं उपलब्ध केली आमच्या सर्व खेळाडूंना. आणि ज्या ठिकाणी 4 धाव फलकावरती आधी याही वेळेला मिस टायमिंग हा फटका. आणि त्याच वेळेला आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये सिंगल घेत असताना हे दोन्ही खेळाडू या विकेटचा एक वेगळा रहस्य राहिला. कधी कधी ही विकेट फलंदाजांच्या प्रेमात पडते तर कधी कधी ही विकेट गोलंदाजांच्या प्रेमात पडते. एक आम्ही सामना पाहिला होता मागील वर्षामध्ये उसारली विपक्ष बामणडोंगरी संघाला फक्त 7 ते 8 धावसंख्येवरती थांबवलं होतं. जयदीप म्हात्रे बंटी यांचे चिरंजीव बघा क्या बात आहे. गोंडस आणि हँडसम ऑन स्क्रीन आपण त्यांना पाहत आहे. खूप सुंदर ही खरतर त्याची मूर्ती आपण पाहत आहे. प्रत्येकाला प्रभावित करणाऱ्या खरतर गोंडस चिरंजीव जयदीप म्हात्रे. हुक केला बॉलला फटका चांगला फाईन लेगच्या दिशेने मात्र बॉल चाललाय दणदण करत सीमारेषा पार. चौकार 4 धावा. मेघदीप जयदीप म्हात्रे त्यांचे चिरंजीव त्यांचं नाव आहे मेघदीप. त्यांना आपण ऑन स्क्रीन पाहत आहे. गोंडस बाळ सामन्याचा या स्पर्धेमध्ये ते देखील आनंद घेतात. इथे मात्र पंचांचा बोट आय थिंक अवकाशाकडे खेळाडू बाद घोषित केलं. त्यामुळे आणखीन एक विकेट फिल्डिंग करणाऱ्या बॅड बॉय चिर्ले संघाला मिळेल. मगाशी म्हटलं तरी धावा कमी असल्या तरी या मॅचमध्ये प्रचंड मेहनत करावी लागेल फिल्डिंग करणाऱ्या बॅड बॉयज टीमला. फुल लेन डिलिव्हरी त्या ठिकाणी लेग लानचा प्रयत्न होता आणि बरोबर मिडलला प्लम LB पंचांनी घोषित केलं खेळाडू बाद. धन्यवाद. खूप चांगलं संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकताय. भूमिपुत्रांचे कैवारी नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील साहेबांचंच आपण नाव देणार आहोत. नक्कीच ही आपली अस्मिता आहे. आपला सर्वांचं खरंतर हे निश्चय नक्कीच येणाऱ्या कालखंडामध्ये नव्यानं होत असलेलं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ त्याला मात्र दिबांचंच नाव लागलं जाईल.
कारण फार मोठा योगदान आपल्या समाजासाठी या खरं तर या व्यक्तिमत्वाचं राहिलं न भूतो न भविष्यती असं हे व्यक्तिमत्व. सन्माननीय अरुण शेठ जगे साहेब यांच्या वतीनं आम्हाला स्पर्धेला तब्बल 3,000चं आर्थिक सहकार्य मिळालं. त्यांचा आम्ही आयोजकाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान ज्यांचं राहिलं आहे ते आदरणीय जगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य होतं, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि हे दूध ज्याने पिलं आहे तो प्रत्येक क्षेत्रामध्ये वाघासारखी डरकाळीच फोडणार. त्यांनी सांगितलं होतं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हा खरं तर प्रगतिशील नारा संपूर्ण समाजाला नव्हे तर जगाला ज्याने दिला आहे ते खरं तर संविधानाचे घटनात्मक शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देखील आवर्जून उल्लेख करू. शिक्षण क्षेत्रामध्ये भरीव योगदान देणारे आमचे आदरणीय जगे साहेब. गुरुने दिला ज्ञानरूपी वासा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. शिक्षणाच्या माध्यमातून अनेक तरुणांना अनेक खरं तर विद्यार्थ्यांना घडवणारे आमचे आदरणीय जगे साहेब या मंचावरती सामन्याचा आनंद घेत असताना डॉट बॉल त्या ठिकाणी पाहिला. असं वाटलं हा सामना सोपा होईल, मग तितका सोपा नाही आहे नील 11 नावेखाडी संघासाठी. याही वेळेला आपण पाहिला एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, डीपमध्ये फिल्डर आहेत त्यांच्या दिशेने हा फटका, फक्त सिंगल या बॉलवरती राहील. प्रीत मात्रे हा खेळाडू, मी आठवण करून देईल खतर चेतन ठाकूर या खेळाडूबद्दल. जेव्हा रामबाग चषक ही स्पर्धा त्यांच्या घरच्या मैदानी झाली तेव्हा अरबाज शेख नावाचा गोलंदाज, त्याला 3 सामन्यामध्ये एकाही फलंदाजाने षटकार ठोकला नव्हता. पहिला खेळाडू होता चेतन, त्याने 2 षटकार मारून मात्र एक वेगळा त्याचा एक जलवा दाखवला त्या स्पर्धेमध्ये. अरबाज त्याने देखील डोक्यावरती हात ठेवलं, कारण बरेचसे नामांकित खेळाडू होते त्यांना मात्र जी कामगिरी करता आली नव्हती ती मात्र चेतनने करून दाखवली होती. म्हणून आम्ही सांगत असतो हा बुमबोम सिक्सर किंग. आणि इथे मात्र आपण पाहता आणखीन एक धक्का आता रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहायला मिळेल. लेफ्ट हँड सीमर याही वेळेला लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद झाला. प्रीत मात्रे बॅक टू द डगआउट. छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूलला धागा विभाग आडी त्याचे खरं तर चेअरमन अरुण शेठ जगे साहेबांचा इथं आपण यथोचित मान सन्मान करतोय. वस्त्रालंकार, सुगंधी पुष्पगुच्छ आडी स्पर्धेची गोडाटपण सन्मान चिन्ह देऊन साहेबांना सन्मानित केलं जात आहे आणि विनंती केली जाते. शौर्य एंटरप्राइजची प्रोप्रायटर महेश शेठ मात्रे यांना विनंती केली जाते की आपला शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी या. आणि अरुण शेठ जगे साहेबांची सुद्धा मनापासून इच्छा आणि सर्वांची भूमिपुत्रांची आमची इच्छा आहे की लोकनेते दिवंगत देबावाडी साहेबांचं नाव आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळाला लागलंच पाहिजे. आणि हे खरं तर येत्या 27 एप्रिलपासून आपल्या खरं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलंय की येत्या 27 एप्रिलला लोकनेते दिवंगत दिबावाडी साहेबांचं नावानंच आंतरराष्ट्रीय विमानतळ चालवणार आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये शौर्य एंटरप्राइजची प्रोप्रायटर महेश शेठ मात्रे यांचा इथं आपण शुभ सन्मान करतोय. वेदिका एंटरप्राइजचे प्रोप्रायटर बळी शेठ घरत आणि आपण या विभागातील धागावरतील एक हायस्कूल पाहतोय जिथं दिबा पाटील साहेबांच्या नावाचंच खरं तर हायस्कूल देखील आहे. लोक गरिबांची खरं तर कैवारी, शेतकऱ्यांची कैवारी म्हणजे ज्यांच्याकडे पाहिलं जाते प्रकल्पग्रस्तांची कैवारी दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेबांचा आदर्श घेऊन अरुण शेठ जगे स्वतःचे जीवन जगत असतात. आणि या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून तब्बल 3,000चा आर्थिक पाठबळ आला आणि या स्पर्धेतून ते मात्र रजा घेताना पाहायला मिळतात. साहेब आपण आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल आयोजन कमिटीच्या वतीनं आम्ही तुमचे आभार व्यक्त करतोय. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. येस, धन्यवाद जगे साहेबांचा. नक्कीच आपण इथे आभार व्यक्त करूया. शिक्षण क्षेत्रामध्ये भरपूर मोठं योगदान ज्यांच्या माध्यमातून राहिले. आणि बघा या ठिकाणी कट केला होता बॉलला. अजय कडू हा खेळाडू मिडल ऑर्डरमध्ये नेहमी घातक असो. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा धावा कमी आहेत असं वाटलं हा सामना कदाचित एकतर्फा होईल, परंतु बॅट बॉय चिरले संघाचंही कौतुक करावं लागेल. चांगलं कमबॅक. शुभम माळी हा गोलंदाज हलक्या हाताने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता. आणि इथे आपण पाहता अजून एक त्या ठिकाणी जर पाहिला तर डॉट बॉल फेकला शुभम या गोलंदाजाने. पहिल्या षटकामध्ये त्याने धावा खर्च केला 3, 1 विकेट त्याला मिळाला. आणि याही वेळा आपण पाहता या षटकामध्ये 2 धावा खर्च केल्या, 1 विकेट त्याला मिळाला. शेवटचा बॉल या षटकातला असेल. यावेळेला ऑन साइडला खेचून मारलाय अजय कडू, मिडल ऑर्डर मधला हा ओपनिंग ब्लास्टर. आणि इथे मात्र आता मधल्या फळीमध्ये आलाय आणि त्याचा झेल टिपला खेळाडू बाद. कहाणी में ट्विस्ट. आता मात्र दबाव वाढेल बॅटिंग करणाऱ्या नील 11 नावेखाडी संघावरती. 34 धावा जरी असल्या छोट्या दिसायला तरी आता हे आव्हान मात्र डोंगरा एवढं मोठं वाटू लागल्याचं कारण आहे सुरुवातीच्या षटकामध्ये टाकलेला दबाव. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावा स्कोर कार्डवरती आल्या तब्बल 4 गडी बाद 11 धावा. म्हणजे मैदानामध्ये मॅच ऑन.
चंद्राची प्रतिकृती तुम्हाला पाहायला मिळेल. कॅमेरामॅनचे कौतुक करावं लागेल. तर होळीचा सण जवळ आला आहे, त्यामुळे नक्कीच तुम्ही सिनेमात देखील पाहताय पूर्ण चंद्राकृती. मान्यवरांचं देखील फक्त 10 धावा माफी असावी, 10 धावा धावफलकावर द्यात. आता येणारे 18 बॉल विजयासाठी तब्बल 24 धावांचं समीकरण. 18 चेंडूमध्ये 24. चेतनला मात्र आता संघर्ष करावा लागेल या मॅचच्या दरम्यान. त्याच्या बरोबरीने असणारा खेळाडू विनेश ठाकूर, त्याला आपण पाहताय बॉलिंग ट्रॅकमध्ये गोलंदाज प्रथमेश या षटकामध्ये आलाय 4थ्या ओव्हरमध्ये. अजूनही आपण जर पाहिलं या मॅचमध्ये 18 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 24 धावा, 34 धावांचं मापक आव्हान. आणि त्याचा पाठलाग करताना हा दबाव नील 11 नावे काढी संघावरती आलाय. बघा बॉल आणि बॅटचा संपर्क झाला नाही, त्या अगोदर लगेच चेतनच्या हात समांतर झाले. पंचांकडून मात्र अपेक्षा होती वाईड बॉल देतील, पण तसं नाही आहे. योग्य रीतीने मात्र पंचांचा निर्णय आला, कारण बॉल ट्रॅव्हल झाला वाईड लाईनच्या हातून, त्यामुळे डॉट बॉल घोषित केलाय. 17 बॉल 24 चं समीकरण आहे या मॅचमध्ये. सामना जर पाहिला आपण आता हळूहळू जड होत चाललाय नील 11 नावे काढी संघाला. यावेळेला बॅकफुटला आले, पॉइंटच्या दिशेने फटका, फिल्डर पोहोचतील का, प्रयत्न झाले आणि इथे मात्र नशिबाची साथ, घाई झाली. झेल पकडण्याऐवजी जर का बॉलला थांबवण्याचा प्रयत्न केला असता तर दबाव नील 11 नावे काढी संघावरती असता. इनसाइड आउट चेतन ठाकूरचा फटका आपण पाहिला रिप्ले टेलिकास्टमध्ये. चांगलं टायमिंग, कव्हर पॉइंटला बॉल चालला, त्या ठिकाणी फिल्डरला बीट करून निघाला मागे. ज्या ठिकाणी आमचे आयोजक बलिशेठ घरत यांना आपण पाहता, स्वतः भूषण म्हात्रे यांना आपण पाहता, त्यांच्या दिशेने हा फटका. 4 धावा या फटक्यावरती मिळाल्या. स्कोर मूव्ज ऑन. धावसंख्या धावफलकावरती 14, 14 धावा. अजूनही 20 बनवायच्या आहेत येणाऱ्या 16 चेंडूमध्ये. 16 बॉल आणि 20 धावा हे समीकरण आहे मैदानामध्ये. चेतन ठाकूर स्टेप आउट झाले, डान्सिंग डाऊन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये नील 11 नावाखाडी संघाचा बाहुबली, त्याच्या बॅटचा हा धमाका. बॉल चालला त्या ठिकाणी लॉंगॉनच्या बाहेर, सीमा पार, षटकार. दुसरा चौकार, एक षटकार. धावसंख्या धावफलकावधी 24. केली चेतनसाठी फुल टॉस. यावेळेला खेचून मारला बॉलला, बॉल खाली, फिल्डर आहे त्या ठिकाणी, झेलबाज झाले. आणि इथे बघता आपण सेकंडचा कॉल आणि रिव्ह्यू घेण्यात आला. पंचांच्या माध्यमातून चेक केलं जाईल हाईट फॅक्टर, कॉन्फिडन्स. जर आपण फलंदाजा पाहिला त्यांना वाटते हा बॉल बीमर असेल, त्यामुळे 2 धावा त्याने घेतल्या. चेतनने लगेच त्या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मागणी घेतली आहे. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं, चेक केलं जाईल टीव्ही अंपायरांच्या माध्यमातून नेमकं काय घडलंय. हाईट फॅक्टर शैलेश चव्हाण सर चेक करतील. इट्स अ फेअर डिलिव्हरी पंचाने घोषित केलं, कारण चेतन पॉपिंग क्रीजच्या पुढे आले होते. इट्स अ फेअर डिलिव्हरी, त्यामुळे खेळाडू बाद. चेतनला मात्र परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. बिग विकेट डाऊन. अजूनही सामना संपलेला नाहीये. येणाऱ्या काही बॉलमध्ये विजयासाठी 10 धावा. बघा रिप्ले टेलिकास्टमध्ये चेतन भरपूर पुढे आले होते आणि चांगला फटका खेळला होता. त्या ठिकाणी खेळाडू बाद पंचांनी घोषित केलं. चांगली इनिंग साकारली आहे चेतन ठाकूरने. शॉर्ट बट स्वीट इनिंग साकारली चेतनने आणि हा खेळाडू चालला आता मैदानाच्या बाहेर. नेक्स्ट मॅच जय बजरंग मोठे बोम विपक्ष ओमकार 5402 गावदेवी गावठाण अशी लढत पाहायला मिळेल. पुढच्या लढतीमध्ये गावठाण संघाने टॉस जिंकलाय.
प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला. मोठे बोम टीमला मात्र बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं. नवीन फलंदाज मैदानाकडे चाललाय शिवम मोकल. 13 चेंडू आणि 10 धावा. यंगस्टर, यंग ब्रिगेड, अगदी कमी वयाचा खेळाडू शिवम मैदानाकडे दाखल झाला. एका बाजूला विनेश ठाकूरला आपण पाहताय. नावेकाडी गावचे आमचे मित्र अँडी भाई, नवतरुण मित्रमंडळाचे अध्यक्ष मयूर, त्यांना देखील त्यांचाही आम्ही आवाज उल्लेख करू. दमदार योगदान राहिलं. रामबाग दरम्यानच्या कालावधीमध्ये जासई भारतीय जनता पार्टीचे मोर्चा अध्यक्ष तेजसभाई पाटील यांचं इथं आगमन होतं. उरण तालुक्याचे खरं तर भारतीय जनता पार्टीचे युवा अध्यक्ष म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे तेजसदादा पाटील यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. युवा मोर्चा अध्यक्ष साहेबांचं या ठिकाणी आगमन उरण तालुका. आणि खरं तर या स्पर्धेच्या वतीनं मी त्यांच्या वतीने सर्वांना विनंती करेल, सर्वजण आपल्या भारतीय जनता पार्टी सदस्य नोंदणी महा अभियानामध्ये सर्वांनी सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त संख्येने आपण भारतीय जनता पार्टीचे सभासद व्हा. 24 धावा आहेत. पुन्हा एकदा मॅच समरी आपण जर पाहिली, पहिल्या सत्रामध्ये 33 होत्या. 34 धावांचा पाठलाग करताना पहिल्या 4 ओव्हरमध्ये आल्या 24. आता येणारे 12 बॉल आणि विजयासाठी तब्बल 10 धावांचं समीकरण. मॅच ऑन आहे. अजूनही सामना संपलेला नाहीये कारण शेवटची 2 षटकं फार महत्त्वाची. रात्री 5 गडी बाद झाले. अर्धा संघ गारद झाला बॅटिंग करताना नील 11 नावेखाडी संघाचा. 34 धावांचं आव्हान असं वाटतं त्या डोंगरा एवढं मोठं झालंय. परंतु ज्या ठिकाणी मधल्या खरं तर सत्रामध्ये चेतन ठाकूरने जो इम्पॅक्ट टाकला त्याचा फायदा कदाचित आता नील 11 नावेखाडीला संघाला होऊ शकतो. 12 बॉल 10चं कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आहे. प्रतिषटक 5.00 आई एकविरा इव्हेंट या चॅनलच्या माध्यमातून टेलिकास्ट करण्यात आलं आहे. या स्पर्धेचं ब्रॉडकास्टिंग बाय आई एकविरा इव्हेंट. या स्पर्धेला ग्लॅमर प्राप्त करून देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर नक्कीच आई एकविरा इव्हेंट या खरं टीमने. श्री साऊंड डीजे सिस्टम आपण पाहता जाताडे यांच्या माध्यमातून हे साऊंड सिस्टम या स्पर्धेला लाभलं. आणि आमचे उत्तम मंडप डेकोरेटर्स निखिल यांचं खरं तर हे मंडप डेकोरेशन आपण पाहत आहे या स्पर्धेमध्ये. 12 चेंडूमध्ये 10 धावा. मॅच ऑन आहे. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आलाय प्रसाद मडवी हा खेळाडू. प्रसाद मडवी समोर फलंदाज असेल. स्ट्राईक एंडवरती आपण पाहत आहे विनेश ठाकूर साठी हा बॉल स्विंग आणि मिस. बघा या क्षणाला जितके तुम्हाला डॉट बॉल टाकता येतील तो प्रयत्न आता करावा लागेल. बॅट बॉय चिरले संघाने. जर का हा सामना चिरले संघाने जिंकला तर मात्र चर्चा होईल बॅट बॉय चिरले या संघाची. कारण 34 धावा 6 षटकामध्ये डिपेंड करणं म्हणजे एक मोठा इतिहास या स्पर्धेमध्ये रचला जाईल. अकरा बॉल 10. याही वेळेला आपण पाहिला खरं तर ऑन साईडला फटका एक्झिक्यूट करायचा आहे. बॉलने शरीराचा वेध घेतला आणि इथे रन मिळाली. सिंगल लेग बायच्या स्वरूपात. रन कशा का होईना येणं गरजेचं असेल या मॅचमध्ये आता नील 11 नावेखाडी संघासाठी. पाटेरके म्हणत असतील पायाला लागो किंबहुना डोक्याला लागो बॉल परंतु रन हव्यात त्यांना विजयासाठी. तर एका बाजूला चिरले संघाचे पाटेरके सांगत असेल प्रत्येक बॉल गोलंदाजाने डॉट बॉल फेकायला हवा किंबहुना विकेट हवे. त्या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या रोखण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्नांचा पराकाष्ठा केली फिल्डिंग टीमच्या वतीने. आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं बॅटिंग करणारा संघ मात्र एक रनसाठी मैदानामध्ये संघर्ष करतोय. अंतिम 9 बॉल विजयासाठी 8 धावा हे समीकरण मैदानामध्ये आले. अंतिम 9 चेंडू आणि 8 धावा हे कॅल्क्युलेशन. 34 धावा असं वाटलं सहजगत्या चेस होतील पण तसं झालेलं नाहीये. यावेळेला पुढे आले. ऑन साईडला फटका स्लॉट मध्ये आलाय आणि त्याला पाठवलाय मिड विकेटच्या बाहेर. सिक्सर प्लॉट मध्ये 6 धावा. छुपे रुस्तम फलंदाज आहेत या ठिकाणी ज्याने सिंगल डबल साठी प्रयत्न केला आणि इथे मात्र आक्रमक फटका इरादे स्पष्ट केले. 6 धावा आल्या नील 11 नावेकाडी संघासाठी. फलंदाज शिवम मोकल यांच्या बॅटमधून. माफी असावी विनेश ठाकूर यांच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला. 8 बॉल आता विजयासाठी 2 धावांचं समीकरण. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम रेडी राहा. जय बजरंग मोठे भोम विपक्ष ओमकार 5402 गावदेवी गावठाण या दोन्ही संघांना विनंती राहील जसा सामना संपेल गावठाण संघ मैदानाचा आपण ताबा घ्या. यावेळेला फिल्डरला बीट केलं कदाचित हा विजयी चौकार असेल किंबहुना विजयी फटका असेल. आणि इथे आपण पाहताय 2 धावा कंप्लीट केल्याने हा सामना जिंकलाय तो म्हणजे मैदानाच्या आतमध्ये
नील 11 नावेकाडी या संघाने. अभिनंदन नावेकाडी संघ, हार्ड लक. बॅट बॉय चिरले, आपण चांगला त्या ठिकाणी प्रत्युत्तर दिला नावेकाडी संघाला, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र विजय प्रस्थापित केला. नावेकाडी संघाने 34 धावांचा पाठलाग यशस्वीरित्या केला. सामनावीर या सामन्याचा तर सामनावीर असेल या सामन्याचा. लो स्कोर मॅच देखील होती.